संख्याबळ कमी करायचं आहे आता माझ्या मते जवळजवळ 30 एक लोक असतील ना. जरा एखादी कोणीतरी मोजा ना, जरा पटकन सांगा. तुमच्या समोर जी लाईन आहे टेप मारलेली आहे, हा तुमची बॉर्डर आहे. कोणीही मी तळ्यात म्हणणार, समोरच्या साईडला उड्या मारायचे. मी थोडीशी गॅप द्या, मी तुम्हाला दाखवतो. तळ्यात म्हटल्यावर दोन्ही पायाचे तळ्यात मळ, समजलं? असं असं चालणार नाही, समजलं का? सर्वांनी यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कोण तळ्यात जात आहे, कोण मळ्यात जात आहे, कोण माझी दिशाभूल करत आहे, याच्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचंय. कारण यांच्यातल्या दोघींना आपल्याला खाली बसवायचं, 2 ते 3 आपल्याला खाली बसवायचं. हा, थोडासा गॅप ठेवून राहा, एकमेकांवर उड्या मारू नका. 8 झालं का? राहू दे ना, 4 फेऱ्या घेऊ आपण. थोडीशी गॅप मला पण द्या. रेडी? रेडी का? हो तरी म्हणा. व्हेरी गुड. 1 2 3 स्टार्ट. कोण गेलं तळ्यात मळ्यात? मी तळ्यात बोललो. 2 विकेट पडल्यात ना. व्हेरी गुड. या ताई, तुमचं एकदा नाव सांगा. तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाताय, पण स्पर्धा ही स्पर्धा असते. अजिबात वाईट वाटून घेऊ नका, एन्जॉय करा. पुढे अजून मनोरंजनाचे गेम बघायचे. जेवढी स्पर्धा शेवटाकडे जाईल तेवढी अजून कठीण होत जाईल, आणि जेवढी कठीण तेवढी रंगतदार सुद्धा होईल, याची खात्री तुम्हाला मी देतो. ठीक आहे, एकदा नाव सांगायचं आणि आपण खाली जाऊ. वांदोळे वहिनी आणि दरेकर वहिनी या स्पर्धेमधून बाद होऊन खाली जातात. एकदा या दोन्ही वहिनींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण फक्त स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पण एक धैर्य लागतं. आणि या सर्व वहिनींचं, खरं तर या सर्व जिजाऊच्या लेकींचं एकदा जोरदार टाळ्यांनी सर्वांनी स्वागत करायचंय. या पुन्हा लाईनवर या. तुमच्यापैकी कोणाला वाटतं मी बादच होणार नाही? तुमच्यापैकी 6 जणांपैकी कोणाला वाटतं मी बादच होणार नाही? कोणालाच नाही वाटत? सेल्फ कॉन्फिडन्स हा युद्धातला पहिला आणि महत्वाचा गुण प्रत्येकामध्ये असला पाहिजे. मी युद्ध जिंकणार, जसं झाशीच्या राणीने इंग्रजांसमोर बोलली होती, मी मेली तरी चालेल पण तुम्हाला इकडून पळवून लावणार. ही तयारी असायला लागते. 6 जणांमध्ये काय आम्ही हरणार? कोणालाच नाही वाटत मी जिंकणार करून. या स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. मारली होती तळ्यात. या वहिनी, नाव सांगून खाली वा. ठाटे वहिनी बाद होत आहेत. यांनीच फोन केला होता ना. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या ठाटे वहिनींसाठी. तुम्ही 5 जण साईडला आहे, तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या 5 जणांसाठी. पुढच्या 8-9 जणी या. मला फक्त थोडी जागा ठेवा, कारण मी जिथे जर इथे नसलो ना तर स्पर्धा थोडीशी सोपी होऊन जाते. रेडी? 1 2 3 स्टार्ट. वहिनी तळ्यात पडलेले आहेत. वहिनी नाव सांगून घराची वाट धरू नका. पांचाळ वहिनी या स्पर्धेतून बाद होतात. आपण खाली स्थानापन्न व्हायचंय. आता मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला वाटतं मी जिंकणार? वाटतंय? या या जवळ या. याच वहिनीला बाहेर काढणार आहे. बघायचंय? 1 2 3 स्टार्ट. काढलं ना? याला बोलतात सेल्फ कॉन्फिडन्स. अजून कोण गेला? तुम्हीच गेला. या नाव सांगा. आणि चव्हाण वहिनी या स्पर्धेतून बाहेर होत आहेत. एकदा चव्हाण वहिनींसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
मगाशी आपण 5 जण काढले होते ना. ओके, या जवळ या. वहिनी किती वर्ष झाली? अहो तुम्हाला मला काय, तुमचं बाई मला काय करायचंय? लग्नाला किती वर्ष झाली? बापरे, मिस्टर आलेत का? कुठे आहेत? पाठी कुठे आहेत? ते हात दाखवतात ते का? अच्छा, 16 वर्ष, 16 वर्ष धोक्याचं. काढू की ठेवू? राहू दे, इथेच राहू देतात, इथेच राहू दे, आम्ही जातो घरी. या 1 2 3 स्टार्ट. काढलं की नाही बाहेर? या, नाव सांगून बाहेर या. अश्विनी गोरे वहिनी बात होतात. सर्व 5 जणांनी साईडला थांबायचं. पुढच्या टीम अर्धवट या. सर्व नको, थोडे थोडे या. किती जण राहिले? 6 जण राहिलेत का? इकडे 3 7. ठीक आहे, नाही थांबा, तुमच्यातलं 2 घालवेन. 1 2 3 4 5 6 7. ओके, रेडी? वहिनी पाठच्याने लक्ष द्या, माझं लक्ष अजिबात नाही, मी यांना बाहेर काढायच्या मार्गावर आहे. गिरिजावहिनी रेडी? 1 2 3 स्टार्ट. बरोबर आहे, तळ्यात दिल्ली, तळ्यात बरोबर आहे. मळ्यातल्या बाहेर या. तळ्यात बोललो मी, नाही नाही कन्फ्युज झालं का? ठीक आहे, कोणाला राग नाही ना? गिरिजावहिनी अध्यक्ष, नाही तर तुम्ही म्हणाल अध्यक्ष आहेत म्हणून परत घेतलं. नाही ना, मी विचारतो, नाही तर मला फटके पडायचे. व्हेरी गुड, या पाठी या. म्हणून मी बोलतोय माझ्याकडे लक्ष द्या. रेडी? 1 2 3 स्टार्ट. आता काय झालं? आता काय झालं? नाही नाही झालं. या, धन्यवाद. वहिनी नाव सांगायचं आपलं. खूप इच्छा होती ना पुढच्या फेरीत जायची. हो ना, पण आता काय करणार त्याला. या पुढच्या 5 जण या. परत मळ्यात उभे राहा सर्वजण. अजून एक फेरी होईल, तुमच्यातनं अजून 1 जण बाद होईल. 1 2 3 स्टार्ट. वहिनी पण बाद होत आहेत. नाव सांगा वहिनी. गुलाबराव पाटील. बिचारे अपेक्षेने बसले तिकडे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. तुम्ही पण साईड लावा. या पुढच्या 5 जण. थोडं लांब लांब तोडकरांना चिटकताय सारखं. होय बाबूराव, चिटक रहा है उधर. जाऊ दे, आउट करू एवढी ती काळजी बघा ना. या रेडी? 1 2 3 स्टार्ट. याने ढकललं का? म्हणून मी बोललो लांब उभे राहा. तुम्हाला 1 चान्स देतो, तुम्ही हात लावला त्याच्यामुळे. कशी मजा येते ना, खरोखर तळ्यात पडल्यासारखं वाटतंय नाही का? 1 2 3 स्टार्ट. बांगले वहिनी खुर्ची गरम करा तुम्ही. 4. आता किती राहिलेत आपण? हा, 17 आहे. बिस्किटचं पॅकेट किती? बिस्किट काढा बाहेर. मित्रांनो, मी बोललो होतो पुढचे गेम अजून कठीण होत जातील. मनोरंजनाला सुरुवात खरं तर आत्ता झाली आहे. खाली गेलेल्या वहिनीला पण वाटेल बरं झालं मी या फेरीत बाहेर पडली. समजलं का?
दादा 2 मिनिटं. बिस्किट कोण कोण खातं? घरामध्ये बिस्किट कोण कोण खातं? सर्वजणी खातात, पण खातो हे म्हणायला रॉकेट वरती येत नाही. हात वरती करा सर्वांनी. जे जे बिस्किट खातात ते सर्वांनी हात वरती करायचं. राठोड नाही का? अरे मग गुड्डे पाहिजे. कोणाचं आहे का दुकान? या वहिनीसाठी आपण स्पेशल गुड्डे बिस्किट मागूया. राठोड साहेब येताना एक गुड्डे बिस्किटचं पाकिट घेऊन या. कुठे आहेत ते? नको ना? नको हो, पैसे जातील तुमचेच. 10 वहिन्यांनी एक एक खुर्ची घ्या मागून. 10 वहिन्यांनी एक एक खुर्ची घ्यायची आहे मागून. कॅमेरामन युट्यूबर अजून एखादा कोणी कॅमेरामन असेल तर एका कॅमेरामनला मी वरती बोलवतोय. फक्त शूटिंग करायचंय तुम्हाला. आज रुद्रावतार बघायला भेटणार आहे. हो, एक कॅमेरा घेऊन वरती या. आणि जमल्यास LED वर जर करता आलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे तुम्हाला एकदम व्ह्यू परफेक्ट भेटला असतं. 10 खुर्च्या लावायच्यात फक्त. 10 किंवा 8 लावा चालेल. 8 लावा. बस झालं बस. थोडं तिकडेच सरकवा. थोडं तिकडेच सरकवा. स्पर्धा अतिशय सोपी आहे. सर्व वहिनींनी लक्ष द्या. काहीच करायचं नाही, फक्त बिस्किट खायचं आहे. समजलं का? फक्त बिस्किट खायचं आहे. पण ओ वहिनी बिस्किट खायचंय, खाल ना? आज तुमच्या बायकोचं थोडं वेगळं रूप. अंगात आलंय रेडी ठेवा हो. थोडस वेगळं रूप सर्वांना आपापल्या बायकांचं बघायला भेटेल. ज्यांचे मिस्टर आले नसतील, ज्यांचे आलेत त्यांनी लक्ष ठेवा. ज्यांचे आले नसतील त्यांना यांचे व्हिडिओ पाठवा. लाईव्ह देतो ना. लाईव्ह द्या. व्हेरी गुड. ए जेवली नाही तर चालेल पण बिस्किट खा. बिस्किट खा. या पहिल्या 8 वहिनी खुर्चीवर स्थानापन्न व्हा. मी जाऊ का मग घरी? या खुर्च्या पण अगदी मागे ठेवल्यात. या लोकांना बघू दे वहिन्यांची. घ्या पुढेच घ्या. या पुढे. पहिला भाऊजी असेल जो बाउन्सर शिवाय फिरतोय. अगदी स्वयंसेवकाची भूमिका पण मीच बजावतोय. हा जरा पुढे घ्या, नंतर पडेल. नाही क्रॉस आहेत, सगळे क्रॉस आहेत. राहू दे. पडल्या म्हणजे चालतील. डायरेक्ट प्रत्येकाला 4 बिस्किट भेटतील. चालतील ना की अजून देऊ? बस झाली. बघा मी अजूनही सांगतोय, 4च बिस्किट आहेत. जास्तीत जास्त गुण तुम्हाला कमवायचे. जास्तीत जास्त बिस्किट तोंडात गेली पाहिजेत. तोंडात खाली पडलं, तुकडा झाला, मी तुम्हाला नवीन बिस्किट देणार. पण खाली पडला आणि अख्खं असेल तेच उचलायचं. ठीक आहे? हा, खाल्ली तरी चालेल. बिस्किट फ्री आहे, काही प्रॉब्लेम नाही. या 8 जणी बसा ना. मी तुम्हाला गेम समजावून सांगतो. पहिले बसून घ्या. या 8 जणी या. सोपा गेम आहे. बिस्किट खायला काय प्रॉब्लेम आहे? एवढं विचार करताय तुम्ही. या तनुजा ताई या. या तुमचाच नंबर आहे पहिला. या खाली जायला. या पुढच्या या. चौगुले वहिनी या. राठोड वहिनी या. गुड्डे बिस्किट पण देतो तुम्हाला. या 8 जणांचे चेहरे लक्षात ठेवा. चौगुले साहेब 8 जणांचे चेहरे एकदम बिफोर आणि आफ्टर हे लक्षात ठेवा. ये सब चेहरे बिफोर वाले है, आफ्टर वाले देखो. मी सर्वांनी 4-4 बिस्किट वाटून घे. 4च घ्यायचे. 5वं बिस्किट सापडलं 2100 रुपये येणार नाही. ठीक आहे. 4-4 बिस्किट हातात ठेवायचे. लक्ष आहे माझं. 4च बिस्किट घ्यायची. हो 4 घेतली का? 4 घ्या. पुढे द्या.
4 घ्या, राहिलेली माझ्याकडे द्या. अख्खी घ्या, तुटलेली असेल सोडून द्या, त्याच्यामधून द्या. तनुजाताईने 5 घेतली वाटतं. तनुजाताईंचं बघतो ना मी. 5वं बिस्किट पण माहिती पडेल मला. झाली 4. व्हेरी गुड. सिंपल टास्क आहे, अतिशय सोपा, सुंदर, सुटसुटीत आणि मजेशीर असा टास्क आहे. मी एक बिस्किटच बाहेर पडेल. द्यावं तनुजाताई एक बिस्किट. मी एक डेमो दाखवतो. तनुजाताई आमच्या मराठा उद्योजक लॉबीमधूनच आहेत आणि खूप चांगलं काम करतायत. डेमो त्यांच्यावरच घेतो. तनुजाताई मान वरती करा. बिस्किट कसंही ठेवा, डोक्यावर राहिलं पाहिजे. ठीक आहे. हात मागे ठेवायचे आणि तोंडाच्या हालचाली करून बिस्किट खाली पडलं परत डोक्यावर ठेवायचं. तोंडाच्या हालचाली करून बिस्किट खायचंय. हक्क खावा, अर्ध खावा, पण बिस्किट तोंडामध्ये गेलं पाहिजे. डोक्यावरून मध्ये असं असं हलवून तुम्ही खाली घ्या, तसंही घ्या. हात लागला स्पर्धेतून बाहेर. समजलं? हा, खाली पडलं, तुटलं, दुसरं बिस्किट घ्या. तोपर्यंत मी दुसरं बिस्किट आणून देईन. माझ्यासोबत एक स्वयंसेवक म्हणून एक वहिनी आहे. फक्त बिस्किट तुटलं तर उचलायचं, कोणत्या वहिनीचं आहे ते विचारायचं आणि त्याच्या हातामध्ये द्यायचं. असं करा. समजलं गेम? हा, हे चौगुले साहेब काय पण सांगतात तुम्हाला. मुवमेंट हाताची असली नाही पाहिजे, फक्त तोंडाची मुवमेंट झाली पाहिजे. तोंड, चेहरा कसाही हलवा, अंग हलवा, फक्त हात बिस्किटाला लागला नाही पाहिजे. इथे बसलेल्या ज्यांचे ज्यांचे मिस्टर आहेत का सर्वांचे? एकाचेच आहेत, बाकी गेले कुठे? ओ राठोड या. राठोड तांबडा पांढरा रस्सा काय गेले? तांबडा पांढरा रस्सा नंतर खावा, तो मी पण जाणार आहे तिकडे. या या, यांची मजा बघायला या. समजला गेम? समजला? डीजे अंगात आलंय, समजलं ना? बिस्किट डोक्यावर ठेवू शकता तुम्ही, तेवढा वेळ मी तुम्हाला देईन. बिस्किट डोक्यावर ठेवून घ्या, सर्वांनी बिस्किट डोक्यावर ठेवून घ्या, कपाळावर. हो हा, तुमचं प्रॅक्टिस चालली बरोबर, पण कपाळावर ठेवा, डोळ्यावर नाही ठेवायचं. रेडी? खाली पडलं बिस्किट, दुसरं 4 बिस्किट आता येतात. ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. बघा, यांचा व्हिडिओ काढा. यांचा खाल्लं कसं काय? पडलेलं खाल्लं की कंटिन्यू. मी स्टॉप म्हटल्यावर मी सांगेन तुम्हाला. नाही झालं. या एकदम क्लोज. अंगात आलंय या. चालू कंटिन्यू. चालू ठेवा, थांबायचं नाहीये. वहिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 बिस्किटे खाल्ली आहेत. व्हेरी गुड. या वहिनींसाठी देखील जोरदार टाळ्या. 2 बिस्किटे खाल्लेली आहेत. राठोड वहिनींची मजा बघायची आपल्याला.
हात नाही लावायचा. तुम्ही अगदी बरोबर दिशेने चालले होते, हात लावला संपला विषय. बघा बघा चौगुले बघा, हेच बघायचं होतं तुम्हाला. चालू ठेवा, कंटिन्यू. हसू नका हसू नक्की पडणार. तिसरं बिस्किट चालू द्या. याने किती खाल्ली हो? तुम्ही परत बोलू नका, हेच द्या. किती खाल्ली? सारी. व्हेरी गुड. तुम्ही पाठी थांबा. चार. तीन. हो बघा हो बघा. एक दोन. व्हेरी गुड. नाही जायना काय ते रस्ता सापडेल ना त्याला. बघा असू नका. जाते बरोबर. जाते आले वाटेकडे आले. आई शपथ इकडे जोरदार ताकद लावली जाते. किती संपली? 3. अजून एकदा. एवढ्या लांब टाकलं तुम्ही बिस्किट? 4 झाली. वा पाठी. स्पर्धेमधून बाद होणार. 1. शेवटची 10 सेकंद. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सर्वांनी थांबायचे. थांबा काय चालले? थांबेनच. पडता आता काय सांगू. दादा थोडस डीजे खाल्ले बघितली का कोणी? नक्की ना. साठी थांबा. 1. तुम्ही इथेच बसा. 3 बसा. 1 पण नाही. तुम्ही केलं. इकडून आला वारा, इकडून घुस. या दोघी जणी या. आता खाली हे करा. राठोबाईने किती बिस्किट खाल्ली? 2. या तुम्ही पण या. तुमचा डीजे बंद. दोन खाल्लीत ना? हो. तुम्ही पाठीमागे उभे राहा. तुम्ही पण पाठीमागे थांबा. मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती असेल, थोडस वहिनीना बिस्किट अडकले, थोडं पाण्याची व्यवस्था करा फक्त. इकडे पाणी आहे का? नाही. किती बिस्किट खाल्ले? 1च खाल्लंय का? हो. या तुम्ही. वाट मोकळी आहे तुमच्यासाठी. इकडे बिस्किट खाऊन दमवली. इतक्या वर्षात जे पुरुषाने करायला जमलं नाही ते भाऊजींनी केलं. नवऱ्याने करायला जमलं नाही ते भाऊजींनी करून दाखवलेलं आहे. बिस्किट खाऊन दमवली सर्वांना. या पुढच्या 8 जणी. तुम्हाला 3 वहिनींना मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही खुर्ची गरम करण्यासाठी खाली बसायचे. हो. तुम्ही पण लाडक्या बहिणी सगळ्या खाली. आता 15-15चे घेतलं, खाली जाऊ आता. हो. रेडी. 1 बिस्किट. आता ज्यांची स्पर्धा झाली त्या लोकांनी जरा बिस्किटांचं वाटप करा ना. 4-4 बिस्किट द्या. अजून 1 चेअर घ्या ना. चेअर घ्या. अजून कार्यक्रमाचा बराचसा भाग शिल्लक आहे. प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाही, कारण सर्वात शेवटची फेरी आहे ही. तुम्ही कधी न अनुभवलेला असा थरार आहे, त्याच्यामुळे कोणी इथून हलायचं नाहीये.
आज या सर्व वहिनींना चक्रव्यूहात अडकवण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे. एकदा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खास करून माझे जेवढे पण कार्यक्रम आहेत ते कोकणामध्येच होतात. आज पहिल्यांदा मी नालासोपारा या शहरामध्ये कार्यक्रम घेतोय. या मंडळाचं खरं तर मी आभार मानले पाहिजेत, कारण मला शहरासारख्या ठिकाणी, नालासोपारा शहरासारख्या ठिकाणी मला एक छोटंसं काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींचं मी पुनश्च स्वागत आणि हार्दिक आभार देखील मानतो. सर्वांना 4-4 बिस्किटं भेटली का? लग्नात आल्यानंतर विचारतात ना, सर्वांनी अक्षता घेतल्या का? आज तुमचं झालंय ना? काय बिस्किटं खाल्ली तुम्ही, एक नंबर, खरंच एक नंबर. त्यांनी हळूहळू केलं तरी तुम्ही बिस्किटं भारी खाल्ली. तुम्ही पाठी थांबा सर्वजणी, यांच्या मागेच उभे राहा, जेणेकरून यांच्या अंगावरून जर बिस्किट खाली पडलं तर ज्यांचं बिस्किट आहे त्यांनाच द्या. कारण काय माहितीये का, ह्यांचं बिस्किट ह्यांनी खाल्लं तर मग गडबड गोंधळ हो जाएगा. रेडी? सर्वांनी डोक्यावर बिस्किट ठेवून घ्या. कपाळावर बोललोय मी, डोळ्यांच्या भोयांच्या मध्ये ठेवायचं नाही, कपाळावर ठेवायचं. बरोबर आहे वहिनी? पिकॉक ग्रीन वहिनी, तुमचं भोयांवर येतोय हो. येतोय आता, कपाळाचा आकारच असा आहे तो पर्वतासारखा. 1, 2, 3 स्टार्ट. डीजे अंगात आलंय. जमतंय. माझ्याकडे बघू नका, बिस्किटाकडे लक्ष द्या. बघा असे चेहरे तुम्हाला परत कधीच बघायला भेटणार नाही. बघून घ्या. सर्वांनी लक्ष द्या इकडे. कोणाचं बिस्किट पडतंय वगैरे याच्याकडे लक्ष ठेवायचं. वहिनी, हात लावायचा नाहीये. लावलाच नाही तरी पण हात लावायचा नाहीये. बघा. गेलं खाल्लं. या वहिनींसाठी एकदा जोरदार काय झालं पाहिजे. प्रयत्न करा. किती बिस्किट खाल्ली? व्हेरी गुड. ना जमे ना, हात लावू नका. येतंय. व्हेरी गुड. प्रयत्न
खायत नाही वाळूचे तेल रगडीचं काय कण रगडीचा तेलही गळे आहे ना बरोबर ना खाली पाठी चार खाली हो एक नंबर एक दोन तीन चार लवकर 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 5 6 7 8 9 10 स्पर्धा वापरतो आपण वहिनीने खूप प्रयत्न केला पण बिस्किट काय तोंडाच्या रस्त्याकडे जायला कोणी जागेवर घालायचं नाहीये 3 बिस्किट 3 काही नाही काही नाही खूप केवढा भारी प्रयत्न करत होता तुम्ही माहिती आहे का हो अक्षरशः ती कुठे गेली ती ही पोरगी आहे ना ही म्हणजे जसा तुमचा तोंडाचा आकार होता तसा तिच्याकडे बघत होतो मी तिथे पण असा आया करत होती ज्याने काहीच बिस्किट नाही खाल्ली त्यांनी वाढ धरा आणि आपला अनुभव लोकांपर्यंत शेअर करा की कसा वाटला कार्यक्रम ओ वहिनी हो काय कुठे पळता तुम्ही मी विचारतोय कार्यक्रम कसा वाटला कोल्हापुरी स्टाईल मध्ये बोला लय भारी एक नंबर वहिनी तुम्हाला कसं वाटलं एक नंबर मजा आली ना व्हेरी गुड धन्यवाद तुमचे दोघांचे देखील आता मला सांगा 4 बिस्किट खाल्लेल्याने हात वरती करा 1 2 3 4 5 6 7 तुम्ही 7 जणी थोडस मागच्या स्टेजवर जा 4 बिस्किट खाल्ल्याने मागच्या स्टेजवर जावा आता तुम्ही राहिलेत 5 बरोबर आहे तुमच्यासाठी काय स्पर्धा देऊ संपलं पाणी तुम्हाला इझी वाटेल ते सांगा माझ्याकडे भरपूर तुम्ही म्हणाल ती स्पर्धा देईल नक्की इथून खाली उडी मारायची हा मारणार हे कोल्हापुरी तांबडा रसा पांढरा रसा मारणार आणि हे फक्त कोल्हापूरच्या मातीतच होऊ शकतं एवढं लक्षात घ्या कारण जे वीर घडले ते फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर याच मातीत घडले असं म्हणू नका की कोकणात काहीच नाही घडलं कोकणात आम्ही घडलो त्याच्यामुळे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही 5 जणी परत पुन्हा यायचे तुमच्यासाठी पुन्हा बिस्किटाचा टास्क असणारच आहे पटकन फक्त 1 मिनिटाचा वेळ असेल कारण मंडळाकडनं स्थगिती घ्यायची नोटीस आलेली आहे मला सर्वांनी लक्षात घ्या फक्त 1 मिनिटाचा वेळ असेल मी घड्याळ लावणार 1 मिनिटात शटडाऊन होईल बिस्किट 2च बिस्किट असतील दोन्ही खायचे दोन्ही नाही खाल्ली सगळेचे सगळे बाद होणार ठीक आहे रेडी साडे 10 झालेत मला वाटतं अजून अर्धा तासच कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी असेल रेडी 2 जरा लक्ष द्या यांच्याकडे बिस्किट आता उचलून द्यायची गरज नाही बिस्किट पडलं खाली बाद ठीक आहे 1 2 3 स्टार्ट व्हेरी गुड स्पर्धा या ठिकाणी समाप्त होते माझ्या मते 2 वहिनींनी या ठिकाणी दोन्ही बिस्किट खाल्लेले आहेत राहिलेल्या 3च ना
5 जणी होत्या ना? 3 ऑर्डर एकच. 3 एक बिस्किट आणि त्याच्यापेक्षा कमी. सर्वांनी कृपया स्टेजवरून रजा घ्यायची आहे. धन्यवाद. आपण खरंच पोट तिडकीने या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मंडळ आणि स्वतः मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. पुढच्या स्पर्धेकडे जायचंय. पुढची स्पर्धा आहे फुगा फुगवणं. ठीक आहे. जेवढी स्पर्धा पुढे जाईल अजून कठीण होत जाईल. फुगा फुगवणं तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ असेल. फुगा फुगवायचा आणि फुगवता फुगवता फोडायचा. समजलं? येस. जेवढी हवा भरता येईल तेवढी भरा आणि फुगा फोडा. पिन लावू नका. लाईव्ह चालू आहे, सगळं दिसण्यात येईल. बसा, या. ज्यांच्या हाताची नख वाढलेले असतील त्यांना फायदा आहे. थोडं लांब सरका अजून घ्या जरा. थोडी घ्या. एकदम चिपकू नका तिकडे. थोडं फुगा फुटला पाहिजे पण कोणतंही हत्यार न वापरता फक्त हवेने फुगा फोडायचा. रेडी. डीजे थोडा कमी आवाजात चालू ठेवा, कोणाला त्रास होणार नाही असं. रेडी. मी घड्याळ लावतो. 10:31 झाले. 1 2 3 स्टार्ट. तोडकर साहेब पाठवून फुगे सप्लाय करायला रेडी व्हा. दाबून फोडायचे नाहीयेत. दाबून नाही फोडायचे. हा, व्हेरी गुड. एक. फुगले नाही तर फुगवले नाही. फुगले नाही. फुगवा फुगवता फुटलं पाहिजे. असे फुटलं पाहिजे. असे फुटायचे. फुगा 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 फुटू दे. फुगवा. दुसरा घ्या. हा, व्हेरी गुड. तसं हाताने फोडलं की नाही ना? त्या दुसऱ्या दे ना फुगे त्यांना. बघितलेली का अशी कंडिशन? फुगा 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 फुगवा. हाताने फोडायचे नाहीत. मी काउंट करणार नाही. मला फक्त याच्यातून 4 जणी निवडायचे आहेत. दुसरा घ्या. तो माझा प्रॉब्लेम नाही, तो नॅचरल प्रॉब्लेम आहे. किती बोलले तुम्ही? 2. 1. हो, शाहू प्रतिष्ठानने फटाके फोडले नसतील पण मी फटाके आणलेत मला. हो, असे आवाज फार कमी बघायला. अजून पहिला पण फुटला नाही. अजून नाही ना. नाही, यांचा तिकडे झाले 2-2 झाले.
किती झाले? तीन. तीन झाले. व्हेरी गुड. फुटला का? एक फुटला. कोणाचा फुटला? हा बेटा चलेगा. राठोडची हवा गेली. हा किती फुटलं वहिनी? तीन. व्हेरी गुड. फोडायचं आहे हाताने नाही, तोंडाने फोडायचं आहे. फुटतोय. हा द्या, अजून द्या. किती फोडले? चार फोडले. तुम्ही साईड लावा. ओ पाटील फुगा फुटत नाही. किती फोडले तुम्ही? एक. चालतंय की? तुमचाच नंबर आहे, टेन्शन नका घेऊ. झाले चार. शेवटचं किती फोडले? एक. झाले झाले, चार झाले. दोन. तीन. चार. पाच. सहा. सात. 8 9 10. थांबा सर्वांनी. अरे मला मारायचा विचार आहे की काय? सर्वांनी आपापली संख्या सांगायची. वहिनी किती फोडले? 3. तुम्ही? एक पण नाही. राठोडांची हवा गेली. शाप. एक. तुम्ही पण एक. ज्यांनी 3 फोडल्यात त्यांनी मागे उभं राहायचं या तिघांसोबत. तिघांनी चौघांनी पण वरती थांबायचे. वहिनी पिकॉक ग्रीन ऑरेंज, आपण मला नाव माहिती नाही, पण वहिनी आणि तुम्ही दोघी जणी कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांचं मनोरंजन केलं. इवन मला चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि आपण तुर्तास रजा घ्यावी ही विनंती करतो. आणि अर्थातच पुढच्या फेरीत दाखल झालेल्या 4 वहिनींचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि अर्थातच मी जसं बोलल्याप्रमाणे जेवढी फेरी पुढे जाईल तेवढी स्पर्धा अजून कठीण होत जाईल. आणि या चौघांसाठी एक महत्वाचं आव्हान असेल. स्पर्धा एकदम सोपी आहे, पण तो पण असणारच. त्याच्यातून टिकल्यांचे पॅकेट काढा. तुमचं लय अवघड आहे राव. 2 बॉक्स असतील, सर्व काढा. मला 2 टेबल लागतील या ठिकाणी. टेबल लागतील. टेबल 2 टेबल फक्त. तोडकर साहेब जरा चेअर साईडला घ्या. वहिनी चेअर साईडला ठेवून द्या. 2 टेबल फक्त वरती द्या बस.